ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। प्रभाग क्रमांक 10 मधील भाजपाचे उमेदवार गुंड प्रवृत्तीचे, त्यांची जागा दाखवून त्यांना पराभूत करा। झाकीर जमादार। प्रभाग क्रमांक 10 मधील भाजपा पक्षाने दिलेले उमेदवार हे गुंड प्रवृत्तीचे व 2 नंबरवाले आहेत। अवैध धंदे करून त्यांनी माया जमवली आहे। नागरिकांनी प्रभागाचा विकास करण्यासाठी निवडून दिला असतानाही त्यांनी स्वतःचा विकास केला आहे। अशा उमेदवारांना त्यांची जागा दाखवून त्यांना पराभूत करा असं आवाहन झाकीर जमादार यांनी केलं आहे। इचलकरंजी महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 10 औद्योगिक परिसर आहे। तसेच या प्रभागामध्ये 3 ते 4 झोपडपट्ट्या येतात व सर्वसामान्य वर्गासह उच्चभ्रू वर्गाची वस्ती असणारा हा प्रभाग असून या प्रभागांमध्ये भाजपच्या वतीने देण्यात आलेले उमेदवार हे 2 नंबरवाले आहेत। गुंड असून त्यांच्यावर अनेक ठिकाणी गुंडगिरी, जागा बळकावणे, धमकावणे, मटका घेणे, बुक्की चालवणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। अशा उमेदवारांना जनतेने निवडून न देता त्यांना पराभूत करावं असं आवाहन झाकीर मुजावर यांनी केलं असून शिवशाहू आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या कबशी समोरील बटन दाबून त्यांना विजयी करण्याचं आवाहनही जमादार यांनी यावेळी केलं। महानकर न्यूजसाठी संतोष पाटील, इचलकरंजी। नमस्कार। प्रभाग क्रमांक 10 मधून शिवशाहू विकास आघाडीतून आम्ही इलेक्शन लढवत आहे। आमचे उमेदवार अजित अशोकराव भोरे, शबाना रियाज अहमद जमादार, अनिता अशोक कांबळे, सदा मलाबादे। आम्ही शिवशाहू विकास आघाडीतून ही निवडणूक लढवत आहे। आमचे चिन्ह कबशी आहे आणि त्या येणाऱ्या काळात आम्हाला तुम्ही आमच्यासमोर असणारे जे विरोधक आहेत ते धनदांडगे आणि पैसेवाले आहेत आणि आम्ही सर्वसामान्य कुटुंबातून आलेले आम्ही सर्व कार्यकर्ते आहे। आणि आज माझी पत्नी शबाना रियाज अहमद जमादार उर्फ झाकीर जमादार आणि आज आम्ही जी इलेक्शन लढवत आहे, आज या झोपडपट्टीत ज्या आमच्यासमोर जो विरोधक आहे विद्या मनोज साळुंके यांचे मिस्टर, आमच्यासमोर जे विरोधक उमेदवार आहेत आज त्यांची पार्श्वभूमी तुम्ही बघितला तर आज ती पूर्णपणे गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीचे लोक आहेत। खंडणी मागणे, लोकांच्या जागा बळकावणे, लोकाला दादागिरी करणे, दमदाटी करणे या प्रवृत्तीची ही माणसं आहेत। लोकांनी एकदा त्यांना संधी दिली, त्या संधीचं सोनं करायला पाहिजे होतं, तिने केलेलं नाही। फक्त आपलं स्वतःचं घर भरणे, लोकाला लुटणे हेच तिने उद्योग या 5, 6, 7, 8 वर्षात तिने सुरू ठेवलेला आहे। आणि इथून काळात बी त्यांचं तीच मानसिकता आहे की तो धंदा परत जोरानं चालू करायचा। आज त्यांचं बघितलं तर मटक्याची खोकी बसवणे असतील, क्लबचे अड्डे चालू करणारे असतील, ह्या सगळ्या प्रवृत्तीची माणसं आहेत। आणि मी एक झोपडपट्टीत राहणारा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि माझा जन्म ह्या झोपडपट्टीत झाला आहे। आमच्या या 3 झोपडपट्ट्या असतील, नेहरूनगर झोपडपट्टी असेल, हे सर्वसामान्य गोरगरीब काम करून खाणारा वर्ग आहे। या वर्गाला अशी जरा लोकप्रतिनिधी मिळाली तर या भागात पूर्णपणे गुन्हेगारीच पसरणार आहे आणि याचा अनुभव ह्या सर्व भागातल्या लोकांनी घेतलेला आहे। म्हणून लोकांनी ठरवले की आज आमच्या झोपडपट्टीतला एक सर्वसामान्य माणूस पैसे नसलं तर काय झालं तर काम करणार आहे। अहोरात्री कधीही फोन केलं तर धावून येणारा तो कार्यकर्ता आहे। अशी लोकांची एक आता मानसिकता झालेली आहे आणि मला सर्व लोकांनी सांगितलं आहे तू घाबरू नकोस, तू आमच्या कवाबी आम्ही फोन केली तू येणारा माणूस आहेस, त्यामुळे आम्ही 100% आम्ही आज तुझ्यावर राहणार आहे अशी लोक मला सांगत आहेत। कारण या सगळ्यांच्या दहशतीमुळं, यांच्या भीतीमुळं, ही सगळी पैशावाली असल्यामुळं काही लोक, गोरगरीब सामान्य लोक यांच्या भीतीमुळं काही लोक समोर येत नाहीत। तर सगळ्यांनी ठरवले की ह्यावेळी येणारी धडा शिकवायचा अशी सगळ्यांची मानसिकता आहे। तुम्हाला एक विनंती आहे, एक तुमचा भाऊ, एक मुलगा, एक नातू म्हणून मला एकदा संधी द्या काम करण्याची आणि मी तुम्हाला एवढं वचन देतो की आमच्याकडं तुम्हाला असं पश्चाताप होईल की बाबा याला गरीब म्हणून आम्ही याला मतदान केलं आणि यानं चुकीचं वागलं, असं कधीच माझ्या हातनं कधी घडणार नाही एवढी तुम्हाला मी विनंती करतो। आणि अशा कधीच या गुन्हेगारी प्रवृत्तीला यावेळी घरात बसल्याशिवाय आपल्याला चालणार नाही, ही सगळ्यांनी जरा प्रामाणिकपणे तुम्हाला विनंती करतो। त्यावेळी मला एकदा संधी द्या आणि मला तुमची सेवा करण्याची संधी द्या एकदा।